स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सगळ्यांचं स्वागत आहे. वेर अँड सॉरी फॉर डिले. आज आपण सकाळी ज्या एनर्जीचं ऍक्टिव्हेशन केलं त्याच्यानंतर सॉरी शक्तिपात घेतला, त्याच्यानंतर मला बऱ्याच लोकांचा मेसेज आला की आम्ही सेशन मिस केलं. काळजी करू नका. गुरुवारी आपण गुरुवार नाही, शुक्रवारी जमल्यास किंवा गुरुवारी 7:15 वाजता तसा मी ग्रुपवर मेसेज टाकणार. ज्यांचंही सेशन मिस झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण परत एकदा लेवल 1चं शक्तिपात घेणार आहे. त्याच्यामुळे कुणाचंही मिस व्हायला नको, तर आपण तो प्रयत्न करू की गुरुवारी सकाळी 7:15 वाजता आपण तो शक्तिपात घेण्याचा प्रयत्न करू. तसा मी उद्या रात्रीपर्यंत ग्रुपवर मेसेज टाकणार आहे. ठीक आहे. सो त्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट की उद्या नाही परवा आपण ते सेशन घेणार आहे. सगळ्यांना माझ्याकडनं उद्याच्या अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण उद्या आपण आपल्या जीवनामधल्या प्रत्येक समृद्धीला, शरीरामध्ये आरोग्य, जीवनामध्ये पैसा आणि नात्यांमध्ये प्रेमाची समृद्धी आपण आपल्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स करावी, यासाठी मी आपल्याला खूप 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 शुभेच्छा देते. हे ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो. त्यानंतर आज आपण ज्या रेकी ऊर्जा स्वतः ग्रहण केल्या त्याला आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत आणि ऍक्टिव्हेट करून या ऊर्जांना एक्सपिरियन्स करणार आहोत की कशा पद्धतीने आपण या सगळ्या एनर्जीजला आपल्या जीवनामध्ये अनुभव घेऊ शकतो. याचा आपण सगळ्यात सुंदर अनुभव आपल्या जीवनामध्ये घेणार आहोत. सॉरी. सो रेडी आहात सगळेजण? सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे आणि सकाळच्या ऊर्जा ज्या आपण ग्रहण केलेल्या आहे त्याचं आता आपण ऍक्टिव्हेशन करू. थोडं पाणी सोबत घेऊन घ्या. आज आपण पाण्याला तुमच्या शब्दांनी चार्ज करणार आहे. आताच नाही, पहिले ऍक्टिव्हेशन करू. थोडं पाणी पिऊन घ्या ऍक्टिव्हेशनच्या आधी. त्यानंतर आपण आणखी पाणी चार्ज करून पिणार आहे. सो दोन्ही हात जोडलेले माझ्या सोबत रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. परत एकदा प्रार्थना म्हणते तुमच्यासाठी. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे. स्वतःचा आभार, ईश्वर गुरूंचा आभार आणि माता पित्यांचा आभार मानून आपण या ऊर्जांचा स्वीकार करतो. ही आपल्या प्रेयर आहे. ज्यांना खूप घाई असेल त्यांनी थँक्स टू मी आणि थँक्स टू रेकी म्हणून हे काम भागवू शकता. पण आपल्या जीवनामध्ये आपले माता पिता आणि ईश्वर गुरूंचं खूप मोठं स्थान आहे, म्हणून आपण त्यांचा देखील आभार मानत असतो. आता आपण जी सकाळी ऊर्जा ऍक्सेप्ट केली त्या ऊर्जांना आपण आता ऍक्टिव्हेट करणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी दोन्ही हात रब करायचे आहेत. रब युअर हँड. हाताचा कप शेप. ठीक आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 कशासाठी पाम चक्रांना ऍक्टिव्हेट करतोय? कारण ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा
आपल्या पामचक्रामधनच प्रवाहित होणार आहे. सो चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. अंदाजे 21 वेळा ही प्रक्रिया आपण रिपीट करतोय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. ठीक आहे. आता अंदाजे 21 झाल्यानंतर मोजत बसू नका. अंदाजे करायचं आहे आणि मग डावा हात उजवा हात खाली आणि डावा हात वर, किंवा तुम्ही हात दुसरा घेतला असेल तरी हरकत नाही. जो हात खाली होता त्या हाताला वर करायचा आहे, वरचा हात खाली. आणि परत आपल्याला सेम प्रोसेस क्लॉकवाईज करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 या पद्धतीने आपण दोन्ही पामचक्रांना ऍक्टिव्हेट केल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे. इझिली मूठ बांधायची, मांडीवर ठेवायची आहे. आणि इथे आपले 7ही चक्रांची ही जी जागा आहे, इथे आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 बघा, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्माची सुरुवात ही आपल्या नाभीपासनं झालेली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माची सुरुवात कुठून झालेली आहे? आपल्या नाभीपासनं झालेली आहे. म्हणून आपल्याला अफर्मेशन द्यायचे नाभीला आणि क्लॉकवाईज फिरवून चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा किंवा नेवल चक्रा. बघा, नाभीच्या समोर या पद्धतीने आपल्याला हात फिरवायचा आहे. हा हात मुठ्ठी बांधून असाच आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 चार्ज, चार्ज म्हणजे आपण एनर्जी देतोय. हील म्हणजे उपचारित करतो आहे. आणि प्रोटेक्ट म्हणजे प्रोटेक्शन देतो आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 आणि आता दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवून आपल्याला म्हणायचं आहे, हार्ट समोर ठेवून, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 एकच मिनिट.
ओके. सो पूर्ण हृदय चक्राला चार्ज झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात रब करायचा आहे. आणि एक एनर्जीचा बॉल तयार करायचा आहे. दोन्ही हात रब करा. बघा तुमच्या हातांमध्ये तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल, एक सोर्स ऑफ एनर्जी, एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. फील दॅट एनर्जी. जाणवलं का? एक मॅग्नेटिक फील्ड, दोन्ही हातांमध्ये काहीतरी अट्रॅक्शन, एक ऊर्जांचा प्रवाह. येस ऑर नो? जाणवत आहे का सगळ्यांना? थंबनी मला असं दाखवा इफ यू आर फिलिंग दॅट एनर्जी. ओके, ग्रेट. आता ज्यांना ज्यांना ही एनर्जी जाणवत आहे, इट्स गुड. आता तुम्हाला काय करायचं आहे? या एनर्जीला पहिले हलकं डोक्यावर स्पर्श करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरावर जिथे काही दुखणं असेल, पेन असेल, तिथे तुम्हाला स्पर्श करायचा आहे. ठीक आहे? दोन्ही हात परत एकदा रब करा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. शॉर्ट मध्ये आपण आता बोलवणार आहे आणि या ऊर्जांना आपण एक बॉल स्वरूपामध्ये ग्रहण करणार आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला दोन्ही हात डोक्यावर ठेवा. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांड ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांड ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांड ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामधनं ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करत आहे. थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, रूट चक्र. आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या रूट चक्रातून बाहेर निघून संपूर्ण शरीर, सात चक्र आणि औरामध्ये व्याप्त करून तुमच्या दोन्ही हातांमधनं प्रवाहित होत आहे. दोन्ही हातांमधनं प्रवाहित होत आहे. आणि जिथेही तुमचा शरीरावर दुखणं असेल, पेन असेल, त्रास असेल, त्या भागाला स्पर्श करा. हस्तस्पर्श हलका ठेवा. जिथेही पेन असेल तिथे हलका हस्तस्पर्श करा. हातातून सुरू होऊन संपणाऱ्या संवेदनांना फोकस करा. थंड, गरम किंवा राऊंड फिरणारी ऊर्जा तुम्ही तुमच्या हातांमध्ये अनुभव कराल. थंड, गरम किंवा राऊंड फिरणारी ऊर्जा तुम्ही तुमच्या हातांमधनं, हातांची बोटं जोडलेली, हस्तस्पर्श हलका, समजा आता असा हाताची बोटं जोडलेली, हस्तस्पर्श हलका ठेवा. ठीक आहे? जिथेही तुम्हाला पेन होतोय हस्तस्पर्श हलका ठेवा. बोटं जोडलेली ठेवा. हाताचा कप, अरे मी गालावर ठेवते म्हणून तुम्ही गालावर नका ठेवू. मी दाखवत आहे तुम्हाला. बॉडी पार्ट तुमच्या दुखण्याच्या जागी ठेवा जिथे दुखणं असेल. मी गालावर ठेवते म्हणून तुम्हाला गालावर हात नाही ठेवते. मी दाखवते आहे. दिसला पाहिजे. जसा हा हृदयावर ठेवला तर हात, काही लोकांचे बोट असे होते म्हणून मी तुम्हाला दाखवते की जिथे दुखणं आहे, बोट जोडलेले, हाताचा कप शेप, हस्तस्पर्श हलका. तर जिथेही वेदना आहे, हात फक्त मॅडम स्थिर ठेवायचा, हात थोपटायचा नाहीये. अगदी अलगत मोर पिसाचा जसा स्पर्श असतो तसा अलगत हस्तस्पर्श करा. अलगद हस्तस्पर्श ठेवा. जिथे दुखत आहे तिथे हात ठेवायचा आहे तुम्हाला. हातातून सुरू होऊन संपणाऱ्या संवेदनांचा अनुभव घ्यायचा आहे. या संवेदना, कुणाला थंड, एकाच जागी हात ठेवायचा आहे. हात बदलू नका, कारण एका जागेहून ऊर्जा पोहोचून दुसरे स्थिर व्हायला कमीत कमी 3 मिनिटं लागत असतात. आणि रेकीसाठी लागणारा वेळ स्वतः रेकी ठरवत असते. तर हे हात ठेवल्यानंतर तुम्हाला थंड, गरम किंवा राऊंड फिरणारी ऊर्जा तुम्हाला जाणवेल. त्या ऊर्जांचा अनुभव घ्या. किती वेळ लागेल हे आपण ठरवू शकत नाही. ही स्वतः दिव्य रेकी ठरवते की तुमच्या हातून तो प्रवाह किती वेळ सुरू राहील.
या ऊर्जांच्या प्रवाहाला फील करा. ट्राय टू कनेक्ट दॅट एनर्जी. एक राऊंड फिरणारी एनर्जी किंवा थंड किंवा गरम व्हायब्रेशनल एनर्जी तुम्ही जिथे हात ठेवलाय तिथे तुम्ही फील कराल. यू कॅन फील युअर एनर्जी. आणि तुम्ही तुमच्या पेनला, तुमच्या दुःखांना हील करत आहात. तुम्ही तुमच्या जीवनातील सगळ्या दुःखांना हील करत आहात. ट्राय टू फील द एनर्जी. समजा कुणाला कुठलाही पेन नाही आहे तर डोक्याच्या तिथे ठेवून रिलॅक्स व्हायचं आहे. कारण डोक्यामध्ये अनंत विचार चालू असतात आणि ते अनंत विचार आपल्याला त्रास देत असतात. तुम्ही तुमच्या विचारांना हील करू शकता. कारण रेकी तुमच्या इंटेन्शन सोबत प्रवाहित होत असते. जे इंटेन्शन तुम्ही द्याल त्या इंटेन्शननी तुम्ही हिलिंग करणार आहे. फास्ट फास्ट हात बदलू नका. काही लोक अगदी 2-2 1-1 मिनिटात हात बदलत आहे. कारण पहिले त्या जागेवर ऊर्जा फील करा जिथे तुम्ही प्रथम हात ठेवलेला होता. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवणे हा या रेखी ऊर्जांच्या ट्रान्सफर करण्याचा नियम आहे. तर हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवणे हा नियम आपल्याला करायचा आहे. ज्यांच्या या संवेदना थांबल्या असतील त्यांनी थँक्यू म्हणायचं रेकीला. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि दिव्य रेकी शक्तीचा आभार मानून या ऊर्जांना जो आपण अनुभव घेतला त्याच्यासाठी थँक्यू. किती लोकांचं थोडं तरी दुखणं, कारण आज फर्स्ट प्रॅक्टिकल होतं, एनर्जी फील केली आणि पेन कमी झाला. अर्चना मॅडम बोला, काय झालं? अनम्यूट करा. अर्चना मॅडम, माया ऑन करा. माया हा व्हिडिओ. केलंय मॅडम. बोला मॅडम, तुम्ही दिसत नाहीये कारण आता. हा बोला. मॅडम एकदम म्हणजे हाताची एकदम गरम गरम असं लागत होतं. पेन, बॅक पेन होता मला. कमी झाला का? हा जरा कमी झालंय. चला, ग्रेट, अभिनंदन. बघा, तुम्ही तुमच्या स्पर्शातनं तुमच्या आणि वेदनांना कमी केलं. आता हातातून अशा मुंग्या आल्यासारखं पण झालं होतं मला मुंग्या हातात. म्हणजे ती रेखेची ऊर्जा आहे जी तुम्ही अनुभवली, त्या मुंग्या नाहीये. हम्म. दॅट इज द रेकी हिलिंग पॉवर. म्हणजे असं पकडल्यासारखं झालं आणि गरम गरम असं झालेलं. ओके, ग्रेट, छान. अभिनंदन की तुम्ही. थँक्यू मॅडम. अभिनंदन. वसुधा स्वामी बोला मॅडम, माईक ऑन करा. माईक माईक ऑन करा ना. हॅलो, नमस्ते मॅडम. मस्ते, बोला. अ, सकाळी पण खूप छान वाटलं शक्तिपाताच्या वेळेला. आणि आता पण जेव्हा केलं त्यावेळेला थंड असं जाणवत होतं हातांमध्ये. आणि मुंग्या आल्यासारखं पण वाटत होतं. थोडा फरक वाटतोय गुडघ्याच्या दुखण्यामध्ये. पण आपण स्वतःलाच हील करत असताना पाठीला वगैरे आपण स्वतःला नाही करू शकत. मग अशा वेळेला काय करायचं? तेव्हा तुम्हाला लेवल 1 साठी काही प्रोटोकॉल दिले जातात. म्हणजे जसं आता तुम्ही बॅक बॉडीला, मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. समजा माझा बॅक पेन इकडे आहे तर मी हा. त्याच अंदाजा घेऊन इथे हात ठेवणार. कारण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये आपण जगाच्या पाठीवर तो व्यक्ती कुठेही आहे हम्म. हील करू शकतो. एवढी रेखीची पॉवर आहे. सेकंड लेवलमध्ये तर हा प्रश्नच राहणार नाही मॅडम. कसं हील करायचं? होल बॉडी सातच्या तुकड्यावर आपण ऍट अ टाइम हिलिंग करू शकतो. आणि प्रॅक्टिकली मी करून घेत असते की तो व्यक्ती, तुम्ही कोणी युएसला आहे, कोणी देशात दुसऱ्या राज्यात आहे, तुमच्या घरात असून दुसऱ्या रूम मध्ये आहे, तरी देखील जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही हिलिंग करू शकणार आहे. ओके, थँक्यू थँक्यू. मॅडम. थँक्यू. ओके, वृंदा मॅडम, अनम्यूट करा.
मस्त अगदी बरं वाटलं मला त्यांना या इथून अशी तार गेल्यासारखी झाली एकदम अशी कणक. आणि माझ्या इथे जरा नागणीचा प्रॉब्लेम होता तो हे केल्यास मला फार बरं वाटतं. जे जे आतून जे ओढ होती ती फारशी बरीचशी कमी झाल्यासारखी वाटते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. ग्रेट, खूप छान, अभिनंदन. ओके. सो आता बघा, आपण बघितलं की आता उपचार, आता जर मी म्हटलं ना तर अख्खा क्लास संपून जाईल, पण आपले एक्सपिरियन्स संपणार नाही. आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे, पाण्याला चार्ज करायचं आहे, मिठाची चव कमी करायची आहे की नाही. आता आता तुम्ही या प्रोसेस नंतर, म्हणजे ज्यांनी सकाळचा शक्तिपात अटेंड केला आणि आत्ताचा क्लास अटेंड केला, अशा दोन्ही ऊर्जांना कनेक्ट केलेली प्रत्येक व्यक्ती आजपासनं रेखी साधक झालेली आहे. आणि ज्यांनी सकाळचा नाही केला आणि आत्ताचा केला, सॉरी, त्यांना गुरुवारी मी एक चान्स देणार आहे, तो तुम्ही अटेंड करा. त्याच्यानंतर तुम्ही एकदा हे आजचा एवढा व्हिडिओ बघून आपलं ऍक्टिव्हेशन करा. देन यू कॅन स्टार्ट द प्रॅक्टिस. ठीक आहे. ओके. सो सगळ्यांनी आता पाण्याची चव बदलवायची आहे की नाही सगळ्यांना? रेडी आहात? मग थोडं पाणी घ्या ग्लासमध्ये. पिऊन नका घेऊ मंगेश सर, आपल्याला चार्ज करायचा पाण्याला. आज मी भरपूर पाणी प्यायला देणार आहे तुम्हाला. चला थोडं पाणी घेऊन. हिंदी में सेशन ले खूप रिक्वेस्ट येतात आहे. माझी हिंदी तुम्हाला समजली पाहिजे. मग थोडं पाणी पिऊन आपल्याला काय करायचं आहे, पाण्याची टेस्ट एक्सपिरियन्स करा. तुमच्याच घरचं पाणी आहे, तुम्ही रोज पिता, तरी सुद्धा एक चव अनुभवून घ्या. आणि आता मी जी तुम्हाला प्रोसेस सांगते, ती प्रोसेस आपण पाण्यासोबत करूया. सो रेडी? आता आपण तुमच्या शब्दांमध्ये ताकद किती आहे बघा. आणि मग या पाण्यामध्ये तुमच्या शब्दांनी काही मिनिटांमध्ये काय बदल होतो, हा बदल आपण अनुभवणार आहे. ओके. सो पहिलेच हा ग्लास बघा, मी पण ठेवलेला आहे माझ्या समोर. इकडे ठेवते म्हणजे तुम्हाला दिसणार. ठीक आहे. आता थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, अँड थँक्स टू दिस वॉटर, किंवा मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि मी या पाण्याची देखील आभारी आहे. या पाण्याची मी आभारी आहे. आणि हे पाणी हातात घेऊन या पाण्याला मी अफर्मेशन देणार आहे. हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण, सॉरी, हे माझं रोजचं अफर्मेशन आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी पवित्र मंदिर, जे मंदिर असतं त्या पवित्र मंदिरातील तीर्थाची गोडी या पाण्याला आलेली आहे. या पाण्याला अगदी मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. हे पाणी मला आरोग्य प्रदान करणार आहे. हे पाणी माझ्या जीवनात प्रत्येक क्षण सुख प्रदान करणार आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी अगदी पवित्र आणि शुद्ध झालेलं आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी ऊर्जावान झालेलं आहे. हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण आरोग्य प्रदान करत आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी ऍक्टिव्हेट झालेलं आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली 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 आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्स टू रेकी, थँक्स टू रेकी, थँक्स टू रेकी. आणि आता या पाण्याला हळूवार सिप सिप करून पिऊन या पाण्याच्या ऊर्जा आणि चव अनुभव करायचा आहे. यू विल फील द चेंज.
काही सेकंड डोळे बंद करा आणि हे ऊर्जावान पाणी आपल्या संपूर्ण शरीराला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देत आहे, संपूर्ण आरोग्य प्रदान करत आहे, संपूर्ण हिलिंग प्रदान करत आहे. अनंत स्रोतातील ब्रह्मांडी ऊर्जांनी शरीराचा प्रत्येक सेल हिल होतोय, पॉझिटिव्ह होतोय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सो हळूहळू डोळे उघडा. कुणी पाण्यातील बदलांना अनुभव केलाय? संगीता नगराळे मॅडम अनम्यूट करा. काय झालं बोला. मॅम, नारळाच्या पाण्यासारखं वाटलं मला. आणि इनर व्हील पण बघा, व्हायब्रेशन चेंज होतील. आता 5 मिनिटात तुम्हाला असं डोळे बंद करून ज्यांनी ते पाणी पिलं, यू यू कॅन फील दॅट चेंज ऑल्सो. ग्रेट. अजून कोणी हा चेंज कोणी एक्सपिरियन्स केला? पाण्याची टेस्ट. वंदना शीतल माने मॅडम बोला. येस मॅम. थँक्यू मॅम. खूप छान. म्हणजे जेव्हा ग्लास हातामध्ये घेतला ना, आपण अफर्मेशन्स करत होतो, तर ती हाताला पण एक एक सेकंदाने हाताला पण गरम वाफ लागत होती. येस. म्हणजे ती एक एनर्जी येत होती. आणि खूप छान, म्हणजे अगदी सेम मंदिरातल्या तीर्थाची जशी चव असते ना, तशी पाण्याला चव आली होती. चला ग्रेट, खूप छान. खूप छान. थँक्यू मॅम. मंगेश सर बोला. जेव्हा स्टार्टिंगला पाणी पिलं तेव्हा तुम्ही मला हटकलं ना, पाणी नका पिऊ म्हणून. तर तेव्हा ते जारचं पाणी असल्यासारखं लागलं, ऍज युजल जसं रोज पाणी पितो तसं. पण अफर्मेशन केल्यानंतर ते पाणी असं जाणवलं जसं ते तांब्याच्या पात्रामध्ये त्याच्यामध्ये तुळशी पात्र वगैरे घालून असं जे मंदिरात पाणी आपल्याला तीर्थ म्हणून देतात, ऍक्च्युली तसं टेस्ट पाण्याचं. ग्रेट, छान. थँक्यू. थँक्यू. आणखी कुणी? सुजाता मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा सुजाता मॅडम. ओके. गीता गीता मॅडम हा बोला. मला किंचित फुलाचा वास आल्यासारखं वाटलं पाण्याला. छान, व्हेरी गुड. छान वाटलं. विचार करा तुमच्यामध्ये किती पॉवर आहे. आता पाण्याची चव बदलता येईल. मग आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. याला जर रोज आपण सकारात्मक अफर्मेशन दिल्या, मैं स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय एम लव्ह मॅग्नेट. जीवन कसं बदलणार आहे बघा. 21 दिवस पुढचे उपाय करून बघा. 90 डेजचा सराव करा. लाईफ ट्रान्सफॉर्म होऊन जाईल. पेरणी करून उगवायला तेवढा वेळ लागतो म्हणून. ओके. सो आता एका छोट्या वाटीमध्ये थोडस 1 पिंच मीठ आपल्याला लागेल. 2 पिंच चालेल. मीठ घ्या. तुमच्या अफर्मेशननी मिठाचा खारटपणा आपण कमी करा आणि बाजूला पाणी पण ठेवा. थोडस पाणी. आणा चला 2 मिनिटात मीठ घेऊन या. हातावर नका आणू, वाटीत आणा मीठ. छोटस एवढूस मीठ पाहिजे आपल्याला. 2 पिंच. मीठ आणेपर्यंत एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर देते. तुम्ही तुमच्या घरामध्ये जेही पाणी रोज पिता, त्या पाण्याला, त्या भांड्याला तुम्ही चार्ज करू शकता. एक अफर्मेशन सांगते, ते लिहून घ्या. या पद्धतीने अन्न आणि पाण्याला रोज चार्ज करायचं आहे. आता क्लासमध्ये उपस्थित माझे बंधू जे किचनमध्ये डोकावत नसतील जास्ती, त्यांनी रोज सकाळी सकाळ संध्याकाळ जेवणाच्या वेळेस 1-1 मिनिटं डोकवत चला. आणि काय अफर्मेशन द्यायचं, सगळं स्वयंपाक झाला आणि सगळं अन्न वाढलेलं आहे, माझ्या मैत्रिणी तर जातच असतील, तर त्यांनी काय करायचंय, त्या अन्नाला थँक्स टू रेकी, थँक्स टू मी अँड थँक्स टू दिस फूड असं अफर्मेशन द्यायचंय. आणि म्हणायचंय, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य,
ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. लाभू दे म्हणायचं नाही. प्रत्येक क्षण दीर्घायुष्य लाभत आहे. हे अन्नग्रहण, परत अफर्मेशन एकदा सांगते, हे अन्नग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वराईसाही हो, हे ईश्वराईसाही हो, हे ईश्वराईसाही हो. सोपं आहे अफर्मेशन. याच पद्धतीने आज जर तुमच्याकडे फिल्टरने पाणी येत असेल, फिल्टरमध्ये जर माठामध्ये पाणी स्टोअर करत असाल तर माठाला रोज अफर्मेशन द्या. हे अफर्मेशन देणं चालू केल्यानंतर जर तुमच्या घरी एखादा पाहुणा आला, तो तुम्हाला नक्की म्हणेल की तुमच्या घरच्या पाण्याला काहीतरी वेगळी चव आहे. तुमच्या घरचं पाणी, लिटरली गंमत सांगते माझा अनुभव, एक ग्रँडमास्टरच्या आपल्या स्टुडंट आहे, त्या जेव्हा मला भेटायला आल्या तर ती 20 लिटरची पाण्याची कॅन भरून घेऊन आल्या की मॅडम प्लीज तुमच्या शब्दांनी हे पाणी चार्ज करून द्या. इट इज द बिलीव्ह अँड ट्रस्ट. ओके. तर आता तुमच्या घरचं पाणी तुमच्या शब्दाने तुम्ही चार्ज करू शकता. तर अफर्मेशन सेम राहील अन्नासारखंच, की त्या माठासमोर 2 मिनिटं उभं राहायचं. पण रेकीची कुठलीही प्रॅक्टिस करताना पायाखाली आसन किंवा पायात चप्पल चालते, सॉक्स चालतात. डिरेक्टली फ्लोर टच हिलिंग करू नये, एनर्जी ग्राउंड टू अर्थ होऊन जाते. ठीक आहे. आपल्याला हिलिंग ऊर्जा आपल्यामध्ये ऍक्टिव्हेट ठेवायची आहे, तर डिरेक्टली फ्लोर टच आपण नसायला पाहिजे, हा रेकीचा नियम आहे. मग पायामध्ये स्लीपर, चप्पल किंवा पायाखाली एक आसन ठेवून, सॉक्स ठेवून तुम्ही ही प्रक्रिया करू शकता. आणि अफर्मेशन द्यायचं आहे हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला. आता अफर्मेशन सार्वजनिक, जर तुमच्याकडे पाहुणे आले तरी तुम्ही त्यांना देणार आहे ते पाणी, तर त्याच्यामुळे हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाय, 3 वेळा अफर्मेशन द्यायचं, 3 वेळा म्हणायचं, हे ईश्वर ऐसाय हो, हे ईश्वर ऐसाय हो, ऐसाय हो. या पद्धतीने आपण हे अफर्मेशन 3दा देणार आहोत. क्लिअर? ओके, डन. आता हे झालं आपलं अफर्मेशन देणं, जे आपण आता दिलेलं आहे. आता नेक्स्ट त्याची प्रोसेस काय राहील? ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस काय राहील आपण आता ते बघणार आहे. हे झालं अन्नाला तुम्ही करताय, पण विशिष्ट एखाद्या इच्छेने तुम्हाला पाणी चार्ज करायचं आहे. विशिष्ट एखाद्याला प्रमोशन पाहिजे, एखाद्याला विशिष्ट म्हणजे फक्त हेल्थच टार्गेट आहे, एखाद्याला रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे. ठीक आहे. तर मग अफर्मेशन कसं द्यायचं? तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्यासाठी विशिष्ट अफर्मेशनने एक बॉटल पाणी चार्ज करायचं. त्या बॉटलला काय करायचं, ओपन करून अफर्मेशन द्यायचं की हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ म्हणजे मिळत आहे. प्रत्येक क्षण मी आरोग्य संपन्न जीवन जगत आहे. हे झालं तुमचं सकारात्मक अफर्मेशन. याच पद्धतीने तुम्ही अफर्मेशन देऊ शकता की हे पाणी पिऊन मला या तारखेपर्यंत नोकरीमध्ये प्रमोशन मिळालेलं आहे. हे पाणी पिऊन या तारखेपर्यंत मला नोकरीमध्ये प्रमोशन मिळालेलं आहे. ठीक आहे. या पद्धतीने सकारात्मक अफर्मेशन पाण्याला जे तुमच्या मिळत आहे, किंवा मी आलिशान बंगला आणि कारमध्ये म्हणजे माझ्याकडे आलिशान बंगला आहे, माझ्याकडे एक मस्त कार आहे, म्हणजे जी कार आहे तिचा ब्रँड पण लिहा. नाही तर माझी गंमत सांगते, मी अफर्मेशन दिलं होतं आणि या दिवाळीपर्यंत म्हणजे जेव्हा माझ्याकडे कार नव्हती तर माझ्या अंगणात व्हाईट कलरची कार उभी आहे असं अफर्मेशन दिलं. ऍक्च्युली त्या दिवाळीमध्ये माझ्या भावानी त्याची जुनी त्यांनी नवीन गाडी घेतली, i20 गाडी माझ्याकडे पाठवली होती आणि दिवाळीनंतर ती गाडी माझ्या दारात उभी होती. मी तिचा स्वीकार केला नाही, ती गोष्ट वेगळी आहे. मग अफर्मेशन चेंज केलं. मी स्वतः घेतलेली नवीन शोरूमची पांढरी गाडी माझ्या अंगणात उभी आहे असं अफर्मेशन दिलं. लिटरली आज आमची व्हाईट कलरची वेणू आमच्या अंगणात उभी आहे. तर अफर्मेशन शुड बी क्लिअर. ठीक आहे. तर जे अफर्मेशन द्याल ते पॉझिटिव्ह, टाइम बॉन्डिंग आणि परफेक्ट असायला पाहिजे. अफर्मेशनची गंमत तुम्हाला सांगते किती वर्क करते. जस्ट आमच्या बाजूला एक प्लॉट, मला या एरियात राहायला 18 वर्ष कंप्लीट होतात आहे जिथे मी आता सध्या राहते, आणि बाजूचा एक 1500 स्क्वेअर फीटचा प्लॉट रिकामा होता.
मग मी तो 15 वर्षात म्हणजे 18 वर्षात आम्ही कधीच बघितलं नाही की कोणी तो व्यक्ती प्लॉट बघायला आला किंवा नाही. पण गेल्या 2 वर्षापासून, कारण 2 वर्षा पहिले मी विचारही करू शकत नव्हते, कारण आपली फायनान्शियल ताकद नव्हती की प्लॉट बीट घ्यायचा, असं फायनान्शियल माझ्याकडे काही हे नव्हती कपॅसिटी. पण 2 वर्ष झालं मी अफर्मेशन देत होती. कोणी जर म्हटलं त्या प्लॉटकडे बघायचं नाही, तो माझा आहे, मैत्रिणींना किंवा कोणी जर म्हटलं की त्या प्लॉटचं काही माहिती आहे का तुम्हाला, तो कुणाचाच नाही, तो माझा आहे, असं मी अफर्मेशन दिलं. गेल्या आठवड्यात तो प्लॉट माझा झाला आणि या आठवड्यात तिथे बांधकाम चालू झालं. आणि लिटरली सांगते की तुमचं अफर्मेशन काम करतं. हे मी माझ्या लाईफमध्ये टचवूड की आय वॉज इन झिरो, म्हणजे लिटरली सांगते की मी रेकी माझ्या जीवनात येण्याच्या आधी फायनान्शियली मी झिरो होते. माझं अस्तित्व फायनान्शियली झिरो होतं. 50 रुपयाचा स्ट्रगल होता. आणि मार्च एंडिंगला माझ्या हस्बंडचा पगार झाला नाही की तो घर खर्च भागवायला आम्हाला लोन काढावं लागायचं. असं एवढ्या वर्षात आमचं लोनचं ढीग वाढलेलं होतं. पण टचवूड सुरुवात मी पण केली होती. जेव्हा मी रेकी शिकले 15 वर्षापूर्वी, भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल हे माझे पहिले गुरु, ज्यांनी आमच्या शहरामध्ये इथून 15 वर्षापूर्वी रेकीचा वर्कशॉप घेतला होता लेवल 1चा. आणि त्यावेळेस त्या वर्कशॉपची फी 2 दिवसाचंच रेकी लेवल 1चं सेशन होतं आणि 2,000 रुपये फी होती. माझ्या पुस्तकात तो उल्लेख आहे की ते 2,000 माझ्याकडे नव्हते त्या वर्कशॉपचे द्यायला. माझी एक मैत्रीण भारती मुडक, तिने ती फी पे केली होती. नंतर मी तिला 500-500 रुपये ते परत केले. पण महत्व काय, त्यावेळेस जर तिने मला ते 2,000 दिले नसते तर मी कदाचित ती रेकीची पहिली पायरी चढली नसती. शिकले पण प्रॅक्टिस केली नाही. आणि आता सारखं ऑनलाईन जसा हजारो ट्रेनर तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर भेटतील, असं काही तेव्हा नव्हतं. रेकीचे त्यावेळेस ऑफलाईनच सेशन होत होते, ऑनलाईन सारखं नव्हतं. मग सेकंड लेवल शिकण्यासाठी गुरु शोधले पण ते भेटत नव्हते. आणि जेव्हा थर्ड लेवल म्हणजे मग आमच्या शहरात ऑफलाईन अडीच अडीच तासाचं सेशन झालं. आणि ग्रँड मास्टरसाठी तेव्हा एवढ्या फी असायच्या, इझिली ग्रँड मास्टर भेटत नव्हतं. 70,000 80,000च्या खाली रेकी ग्रँड मास्टर होता येत नव्हतं. पण थँक्यू माझ्या गुरु रेकीच्या ग्रँडमास्टर, ज्यांनी मला कमी पैशामध्ये माझी आर्थिक परिस्थितीची समजून घेऊन त्यांनी मला रेकी ग्रँडमास्टरचं दिलं. त्यावेळेसची फी मी माझ्या बाबांकडनं उधार घेतली होती, कारण लाईफमध्ये इतका स्ट्रगल चालू होता. बाबांना म्हटलं की मला एवढी आर्थिक मदत करा, आणि त्यांनी मला ते पैसे दिले. मी ते नंतर त्यांचे हळूहळू परत केले. पण थँक्यू त्यांनी, आणि त्या मॅडमचा आभार माझ्या गुरु रेकी ग्रँडमास्टर यांच्याकडनं झाला. संगीता पद्मवार मॅडम आजही ते ऑफलाईनमध्ये सेशन घेतात आणि त्या कधीच ऑनलाईन सेशन नाही घेत. पण त्यांनी मला ते रेकीचं दिलं. तर मी सुरुवातीला त्यानंतर जी प्रॅक्टिस चालू केली, कोरोनाच्या आधी ऑफलाईन आमचे सेशन असायचे, जसडायलवर होतं. पण कोरोनामध्ये सगळंच बंद पडलं. मी ऍक्च्युली टीचर होती, ट्युशन्स घ्यायची. तर मग मी ते बंद केलं, कारण पोरांना रेकीचे क्लासेस हे बंद झाले. स्कूलमध्ये मुलांना मोटिवेशनसाठी किंवा टीचर्ससाठी ट्रेनिंग द्यायला जायची, ते पण टोटल बंद झाले. आय वॉज इन परत झिरो. इतका शून्याचा काळ आला होता की जिथे माझं कोरोनाच्या आधी ऍटलीस्ट 10-15 हजार रुपये महिना तरी अर्निंग होतं. तेव्हा असं वाटलं की आपल्या जो पैशाची कमतरता आहे, थोड्या थोड्या पैशांसाठी आपल्याला कुणाला तरी मागावं लागतं. आणि आता तर कोरोनाचा काळ, सगळं बंद झालं, काय करणार. आणि मला तेव्हा असं वाटायचं की आपल्याला 20,000 रुपये जर महिना मिळाला तर मुलांच्या एज्युकेशनसाठी भविष्यात जर काही अडचण होईल तर आपण दूर करू शकतो. आणि थँक्यू माझ्या आयुष्यात ऑनलाईन मध्ये कोर्स करा असा एक कोर्स उभा झाला. राजेश चव्हाण सरांचा फक्त 2,000 रुपये फी होती. त्या आधी पण मी फी भरली, पण त्याच्यात काही फायदा नाही झाला. पण त्या सरांनी स्टेप बाय स्टेप ऑनलाईन कोर्स कसा चालू करावा त्याचं ट्रेनिंग दिलं. पण ते चालू करताना ना माझ्याकडे लॅपटॉप होता, ना कम्प्युटर होता. मोबाईलवर शिकलं पण चालू करायसाठी साधन नव्हतं. जुन्या कम्प्युटरला दुरुस्त करून त्याच्यावर 800 रुपयाचा कॅमेरा घेऊन पहिले गुगल मीट ट्राय केली, झूम ट्राय केलं. असं करता करता आज मला सांगायला आनंद होतो की ही प्री सेशनची जी स्टुडंटची संख्या आहे ही 1,00,000 प्लस वर गेलेली आहे. पेड स्टुडंट 20,000 प्लस आहेत. 450 प्लस डॉक्टर्स, मेडिकल प्रॅक्टिशनर माझे स्टुडंट आहेत. आज जगातला बऱ्याचशा देशां म्हणजे 15 ते 20 देशांमध्ये जे मराठी भाषिक आणि ज्यांना मराठी समजतं असे माझे स्टुडंट आहेत.
त्याच्यात कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट रवी शिंदे सर हे माझे स्टुडंट आहे. मी स्वतः आज रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे, होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशनची झोनल डिरेक्टर आहे, पूर्ण वेस्टर्न झोन माझ्याकडे आहे आणि इंटरनॅशनल सुजोको असोसिएशनची लिगल मेंबरशिप आहे. माझ्याकडे आपलं सेंटर आहे ते ISO सर्टिफाईड आहे. तर हा प्रवास शून्यातून केला होता आणि लिटरली आज मी फक्त एक स्वप्न घेऊन जगते आहे, कारण रेकीने मला एवढं भरभरून दिलं, माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं. मी आज जे काही जीवन जगते ना त्या स्वप्नातलं जीवन जगते. म्हणून तुम्हाला सांगते, रेकी ही अशी ऊर्जा आहे की हिला तुम्ही मागता मागता थकाल, ही रेकी तुमच्या जीवनात देता देता थकणार नाही, इतकं भरभरून देते. आज माझे अनेक स्टुडंट लाखो रुपये अर्न करतात त्या 5 लाख. आजच समृद्धी शक्तिपथाची आमची एक बॅच चालू आहे, अक्षय तृतीया स्पेशल. माझ्या एका स्टुडंटला 2100 रुपयांनी 111 ऍडमिशन भेटला. आता याच्या आधी जे सेशन झालं त्या सेशन मध्ये त्यांनी सांगितलं की फायनान्शियल ग्रोथ जेव्हा माझ्या स्टुडंटची, आता तुम्ही आकडा कॅल्क्युलेट करा, आणि फक्त सेशन 3 तासाचं असतं. 3 तासाच्या सेशनचे 2100 गुणीला 1100 रुपये हे त्यांचं अर्निंग आहे. आत्ताच त्यांनी शेअर केलं मला ते. पण माझा हा प्रवास आता पैशाच्या पलीकडचा गेलेला आहे. मी आता एक स्वप्न घेऊन जगते. मला माझ्या आयुष्यात असं एक रिसर्च सेंटर टाकायचं आहे. त्या रिसर्च सेंटरमध्ये शारीरिक त्रस्त, मानसिक त्रस्त आणि रिलेशनशिपमध्ये जे काही त्रस्त असतील किंवा जीवनातल्या कुठल्याही समस्या घेऊन ते त्या सेंटरमध्ये येतील. तर तिथे त्यांची राहण्याची सोय असावी, त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देता यावं, त्यांना अगदी चांगला आहार तिथे हे करावा, मेडिटेशन हॉल असावा. ते येताना दुःखांच्या अश्रूंनी तिथे येतील, जातानाही त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवलेल्या असतील, पण त्या आनंदाश्रूंच्या असतील. या ध्येयासाठी, या स्वप्नांसाठी मी काम करते आहे. पण ते स्वप्न पूर्ण होईल तेव्हा पूर्ण होईल, माहिती नाही मला केव्हा होईल, कारण त्याच्यासाठी लागणारा पैसा खूप आहे आणि ती सुरुवात जेव्हा होईल तेव्हा होईल. पण ते स्वप्न मी या फ्री क्लासेस मधनं पूर्ण करते आहे की या 10 दिवसांच्या दर महिन्यातल्या सेशन मधनं गेल्या 1.5 वर्ष झाले कंटिन्यू मी हे फ्री सेशन घेते आहे. आणि गेल्या 5 वर्षापासून कोविडमध्ये याच कोर्सची फी 5 वर्षे मी 3000 रुपयांनी ठेवलेली होती. पण लिटरली सांगते की ते देता देता असं वाटलं की इतकं मिळालं की आता असं वाटतं की बाटो. आणि जी माझी 12,000ची फी होती ती लिटरली लेवल 1, 2, 3 मी 12,000 स्वतः घेतलेले आहेत. पण मी आता हे तर 10 दिवसांचं सेशन फ्रीमध्ये आहे. या पलीकडचं जे सेशन आहे की सेकंड लेवल की मास्टर लेवल, हे सेशन मात्र मी 5,000 रुपये देते आणि त्याच्यासोबत 2 कोर्स अधिक फ्रीमध्ये देते, पेंडुलम डाउजिंग आणि क्रिस्टल थेरपी. आणि त्याचाही लाईफ टाईम ऍक्सेस आहे. माझा प्ले स्टोअरवर ऍप आहे. ज्या पद्धतीने लाईव्ह मध्ये मी शिकवते त्याच पद्धतीने 25 दिवस रेग्युलर मी ते शिकवते. मंडे टू फ्रायडे आपलं सेशन असतं 25 डेजचं, म्हणजे 5 आठवडे जवळपास ते सेशन चालतं. लेवल 2 आणि लेवल 3 प्लस ते 2 कोर्सेस, अशा तुम्ही कितीही बॅचेस रिपीट करू शकता आणि तुम्हाला सर्टिफिकेशन, नोट्स आणि PDF प्रत्येक गोष्टीचं दिलं जातं. तर जे लोक पुढच्या प्रवासाला येऊ इच्छितील त्यांचं अगदी गुरुवारपासून दर गुरुवारी आपण ऍडमिशन सुरू करत असतो. ज्यांची इच्छा असेल, कंपल्शन कुणालाच नाही आहे. जेवढे लोक उपस्थित आहे त्यांनी जरी याच्यातून फायदा घेतला, आय एम हॅपी विथ दॅट. आणि ज्या लोकांना 100%, कारण लेवल 1 ची ऊर्जा 10% असते, लेवल 2 मध्ये ती 40% होते, लेवल 3 मध्ये 100% होते. आणि हिलर म्हणून ज्यांना करिअर करायचं असेल, स्वतःच्या जीवनाला परिपूर्ण करून लोकांच्या जीवनामध्ये थोडं स्माइल क्रिएटर बनायचं असेल, एक हिलर बनायचं असेल. हिलर म्हणजे काय? टू हील अवर सेल्फ अँड हील अदर्स. या हिलिंगच्या ऊर्जांमध्ये ज्यांना पुढे जायचं असेल त्यांच्यासाठी नेक्स्ट बॅचेस आहेत. त्यांचं सगळ्यांचं स्वागत राहील. आणि तिथे विशेष फायदा हा असतो की तुम्ही कुठे अडलात, यू कॅन रिपीट मोर बॅचेस आणि तिथे येऊन तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आणि त्या प्रश्नांमध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जिथेही स्ट्रगल कराल, जेवढं शक्य होईल मी त्या याच्याने मदत नक्की तुम्हाला करत असते. कारण तिथून माझा आज, कारण इथून पुढे जे लोक पुढे येणार नाही ते स्वतः किती प्रॅक्टिस करतील तो तुम्हाला माहिती आहे, कारण आपल्याला कोणीतरी प्रत्येक वेळेस पुश करायला पाहिजे. तर ते पुश करण्यासाठी डेफिनेटली मी तुम्हाला मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. ओके, सो थँक्यू. आता आपल्याला पुढच्या याला जायचंय, मिठाची चव बदलणं. वाटीत मीठ घेतलंय सगळ्यांनी? ओके, ग्रेट. तर त्या मिठाची चव बघून घ्या, एक चव लक्षात घ्या आणि पाणी पिऊन खुल्ला करून टाका. चूळ भरून घ्या. मिठाची चव एक नॉर्मली फील करा कशी आहे आणि तो खारटपणा काढून टाका जो तुम्ही आता अनुभव घेतलाय.
ओके, आता ती मिठाची वाटी हातात घ्या. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस सॉल्ट. ज्या वस्तूला आपण हील करतो त्याला पण थँक्यू म्हणायचं आहे. आणि त्या पाण्याला म्हणा, सॉरी त्या मिठाला म्हणा, तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. पूर्ण श्रद्धेने म्हणा त्या मिठाला, तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे. 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 तुझी चव एकदम फिक्की झालेली 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 आहे. तुझी चव एकदम फिक्की झाली आहे. एकदम फिक्की झाली आहे. यू आर टेस्टलेस नाऊ. 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 हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही ऐसाही हो. आणि आता त्या मिठाला टेस्ट करा अँड सी द डिफरन्स. काय झालं सांगा मंगेश सर. माईक माईक ऑन करा. ऑन नाही होत आहे. झालं झालं. हा बोला. थोडस स्वीटनेस लागल्यासारखं झालं. मी त्या अफर्मेशन मध्ये एक अजून ऍड केलं माझं, की तुझी चव ही साखरेसारखी आता गोड होत आहे. तर व्हेरी तर मग मला ते असं स्वीटनेस जाणवलं त्याच्यामध्ये. काय वाटतं सर, जर तुम्ही मिठाचा खारटपणा जर कमी करू शकत असाल फक्त काही मिनिटाच्या शब्दांच्या अफर्मेशननी, मग हा, या पद्धतीने जर सकारात्मक अफर्मेशन आपल्याला जे काही पाहिजे जीवनामध्ये त्या जीवनासाठी आपण देऊ शकणार की नाही? देऊ शकणार, द्यायलाच पाहिजे. बरोबर ना. विचार करा की आपल्या इनर पॉवर्स किती आहे की जर तुम्ही मिठाचा खारटपणा कमी करू शकताय, हे किती मोठं मॅजिक आहे जीवनातलं. मग जीवनात ज्या काही कटू गोष्टी आहे त्या बदलून त्याच्यात नवा गोडवा निर्माण करू शकतो की नाही? नक्की. अँड इट पॉसिबल. प्रत्येक क्षण आनंदी जगणं. येस. स्वस्त मस्त जबरदस्त. येस, ग्रेट, थँक्यू. ओके, लोकेश सर बोला. झाला का तुमचा मिठाचा खारटपणा कमी? हो हो झाला. माझा झाला, पण आईला थोडं वाटलं की नाही झालाय, मग आम्ही ते कॉन्सन्ट्रेशनचा फरक पडतो. नाही, मग आईला म्हणलं की ते बरणीतलं मीठ खाऊन बघ, तर मग झाला होता मिठाचा खारटपणा कमी. अच्छा फक्त अच्छा, फरक कळायला थोडा वेळ गेला. वेळ गेला, बरोबर आहे. हो, हो. ते कसं रोजची भाजीतली चव चाखायची सवय आहे ना आईला. हा कधी कधीच मीठ चाखता त्याच्यामुळे फरक पडला. हो बरोबर. ओके, थँक्यू. ओके, अर्चना मॅडम, झाला का मिठाचा खारटपणा कमी? हो मॅडम. कसं वाटतंय की तुम्ही तुमच्यामध्ये किती एनर्जी आणि पॉवर आलेली आहे? नाही ते त्याला टेस्टच काय लागली तर ते मीठ आहे असं वाटलंच नाही खायला तोंडात. मग याचा अर्थ काय, तुमच्या शब्दांनी तुम्ही मिठाचा खारटपणा कमी करू शकता. हो. ओके, ग्रेट. सो अगेन एनीवन ज्यांना मिठाचा खारटपणा कमी जाणवला? ओके, वृंदा मॅडम बोला. माईक हा माईक. मॅडम, हा प्यायला प्यायला जाणवलं लगेच. लगेच जाणवलं जे खारटपणा आपण लगेच असं अंगावर शिरशिर येते ना आपण खारट पाणी प्यायला, त्याचं मला काही नाही वाटलं. ओके, जे ग्रेट. बरा फरक झाला.
अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. चला छान. मी कोमल कोल्हे मॅडम. काय मॅडम? वृंदा मॅडम बोला ना, काय म्हणताय? मला बरं वाटलं हे पाणी पिऊन. एकदम तो खारटपणा वाटलाच नाही मला पाण्याचा. ओके ग्रेट. आणि एकदम बरं वाटलं. मी मुंबईवरून कांदिवलीवरून बोलते, मुंबईला. स्वागत आहे तुमचं. चलो ठीक. थँक्यू थँक्यू. संगीता नगराळे मॅडम. त्यानंतर कोमल कोल्हे. हो हॅलो मॅम. धन्यवाद मॅम. एक एक मिनिट मॅडम. कोमल मॅडम. हा संगीता मॅडम बोला. सुरुवातीला खाल्लं तेव्हा छान खारट वाटलं आणि आता 2 पिंच अगोदर खाल्लं फिक्क फिक्क वाटलं आणि नंतर सुद्धा 1 पिंच खाल्लं तरी आता तोंडात असं वाटतच नाही का खारट आहे तसं. एवढा फरक जाणवला ना. ओके कोमल मॅडम बोला. हो मॅम, थोडंसं वाटलं मला आणि पाण्याचं पण जाणवलं. आणि मला माझा सकाळचा असा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे की शक्तिपात झाल्यानंतर जेव्हा आपण मेडिटेशनला बसलेलो होतो ना, तर मला शेवटी शेवटी एकदम असं डोळे तर बंद असतात आपले, तरी एक ग्रीन कलर सारखं दिसून आलं मला. आणि नंतर मी जेव्हा गुगलवरती सर्च केलं तेव्हा आपलं हृदय चक्राचा कलर सुद्धा ग्रीनच आहे असं मला कळालं. बरोबर. आपण मला माहित नव्हतं की आपल्या शिकणार आहे ते. हा हा तर ते मला कलर एकदम जाणवला. मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. मी तुम्हाला मेसेज पण केलेला पण काही उत्तर नाही दिलं तुम्ही. त्याच्यामुळे मला बोलायचं होतं की याचं म्हणजे काय, पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे का मी, मला एकदम ग्रीन कलर असा दिसला असं. जे आता आपण परवाचं जे सेशन राहील त्यात आपण विविध हा प्रकारची अनुभूती, जेव्हा मी परवा शुक्रवारी तुमचं एक मेडिटेशन घेणार पॉवरफुल. पहिले आपण गुरुवारी पूर्ण हा चक्र आणि व्यक्ती ओळखायला शिकणार आहे. गुरुवारी आपण सगळ्या व्यक्तींचा असा वागतो तर नेमका का वागतो हे आपण शिकणार आहे थर्सडेच्या सेशन मध्ये. आणि हॅलो, आपण चक्र मेडिटेशन घेऊ. तर याची एक आवाज कट होतोय मॅम. सुंदर एक्सपिरियन्स तुम्ही चक्र मेडिटेशनचा घेणार आहे. ओके. हो हो. चला ओके थँक्यू. सो लक्षात घ्या, आपल्याला इथून पुढे सकारात्मक अफर्मेशनवर का फोकस करायचं आहे, कारण आपलं संपूर्ण शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे. जसं सकारात्मक अफर्मेशन देऊन तुम्ही पाण्याला तीर्थाची चव दिली किंवा काही अफर्मेशननी मिठाचा खारटपणा कमी करू शकता, एवढी जर पॉवर तुमच्या शब्दांमध्ये आहे, मग विचार करा. सतत सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार ठेवून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण आनंदाची ऊर्जा सहजतेने ऍक्टिव्ह करू शकता. येस ऑर नो? आयुष्य खूप सुंदर आहे आणि इथून पुढच्या सेशनमध्ये आपण या आयुष्याला अधिक सहज आणि सुंदर बनवणार आहे. तर असंच सुंदर आणि सहज बनवण्यासाठी परत भेटूया आपण गुरुवारी. उद्या अक्षय तृतीयेनिमित्त क्लासला सुट्टी आहे, पण गुरुवारी आपण या ऊर्जांसोबत भेटणार आहोत आणि मेन गोष्टी शिकणार आहोत की काय, की तुमच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीचं प्रत्येक चक्राची एनर्जी जीवनावर कसा इफेक्ट करते आणि व्यक्ती असा वागतो. आतापर्यंत आपण व्यक्तीला दोष दिला, आता त्याच्या चक्रांमुळे आपण तो तसा वागतोय हे आपण सहजतेने अनुभव करणार आहे आणि जीवनाला अधिक हॅप्पी, अधिक समाधानी, अधिक आरोग्य संपन्न बनवण्याचा मार्ग बघणार आहोत. सो भेटूया परवाच्या सेशनला. आणि आजचं सेशन, आजचे अनुभव कसे वाटले ग्रुपवर नक्की शेअर करा. शेअरिंग मध्ये कंजूसी करू नका, कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी ब्लेसिंग, माझ्यासाठी गिफ्ट आहे. तर जे लोक मला गिफ्ट द्यायचं आहे ना, तर त्यांनी तुमचा सुंदर अनुभव जो काही फील केला, खोटा अनुभव नको आपल्याला, जे काही ऊर्जा तुम्ही फील केल्या ग्रुपवर अवश्य शेअर करा. तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. सो थँक्यू 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 व्हेरी मच. सगळ्यांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काळजी करू नका, बऱ्याच लोकांचा शक्तिपात राहून गेलाय काही कारणांनी. तो मी गुरुवारी सकाळी 7:15 वाजता तुम्हाला देऊन कंप्लीट करणार आहे. ओके. तर भेटूया आपण. ज्यांचा शक्तिपात राहिला त्यांना गुरुवारी सकाळी, आणि बाकीच्यांना आपण भेटणार आहे गुरुवारी आपल्या नियमित वेळ 4:30 वाजता. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.